आणि आता आपण वळूयात न्यूज टॉप 9 कडे। तर आज दिवसभरातली सर्वात मोठी घडामोड म्हणजे उद्धव ठाकरेंनी मुंब्रा दौरा केला। त्या दौऱ्यामध्ये नेमक्या काय घडामोडी घडलेल्या आहेत त्या संदर्भातल्या 9 बातम्या आधी पाहूयात। शिंदेंच्या ठाण्यामध्ये ठाकरेंचं शक्ती प्रदर्शन, मुंब्र्यातील पाडलेल्या शाखेची उद्धव ठाकरेंकडून बॅरिकेडिंग जवळूनच पाहणी। ज्यांना सत्तेचा माज झालाय त्यांनी आज शाखा पाडली, उद्या कुणाचं तरी घर पाडतील। शिंदे सरकारवर उद्धव ठाकरेंचा निशाणा, तर निवडणुका येऊ द्या तुमच्यावर बुलडोझर फिरवणार असाही ठाकरेंचा इशारा। त्यांना सत्तेचा माज आलेला आहे, त्यांनी बुलडोझर लावून शिवसेनेची शाखा पाडली। त्यांना खरा बुलडोझर काय असतो तो बुलडोझर घेऊन मी आज मुंब्र्याच्या रस्त्यावरती आलेलो आहे। तोडलेल्या शाखेच्या ठिकाणी कंटेनर ठेवायला परवानगी घेतली आहे का? तो कंटेनर आधी उचला, उद्धव ठाकरेंचा पोलिसांना विनंतीवजा इशारा। मी शाखा पाहतो आणि परत जातो, पोलिसांनी महाराष्ट्रासमोर हतबल झाल्याचं दाखवू नये, शाखा परिसरात असताना ठाकरेंची पोलिसांना विनंती। केसाला धक्का जरी लागला तरी जनता तुमचे केस उपटेल, तुम्ही मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारलाय, आता त्या मधमाशा कुठे डसतात ते बघा, ठाण्यातील जनताच गद्दारांना धडा शिकवेल, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। तो खोका उचला नाही तर उचलून फेकून देऊ, उद्धव ठाकरेंचा इशारा। तर प्रशासन हतबल आणि पोलिसांनी शाखेच्या मालकाचं रक्षण केलं असाही उद्धव ठाकरेंनी लगावला टोला। राज्यात जातीय दंगली घडवण्याचा राऊत आणि आव्हाडांचा प्लॅन, शिवसेना प्रवक्ते नरेश मस्केंचा गंभीर आरोप। जातीय दंगलीतून स्वतःचा मतदारसंघ सुरक्षित करायचा या आव्हाडांच्या प्लॅनमध्ये उद्धव ठाकरे फसले असल्याची ही टीका। पोलीस हे मिंधे सरकारचे कार्यकर्ते म्हणून काम करतायत, पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला पण ते त्यांच्या बाजूने काम करत होते, पण आमचा उद्देश सफल झाला, अनिल परबांची प्रतिक्रिया। शाखेची पाहणी करण्यासाठी येताना उद्धव ठाकरेंचं ठाण्यामध्ये ठिकठिकाणी स्वागत, ठाणे, मुंब्रा आणि तिथल्या रेतीबंदर परिसरामध्ये जंगी स्वागत, उद्धव ठाकरेंवर जेसीबीतून पुष्पवृष्टी, कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत। उद्धव ठाकरेंना शिंदे गटाचा विरोध, काळे झेंडे दाखवून ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी, ठाकरेंबरोबर पैसे देऊन आणलेले भाडोत्री कार्यकर्ते अशीही शिंदे गटाची टीका। आणि यानंतर आपण संपूर्ण राज्यभरातल्या 9 राजकीय बातम्या पाहूयात। 31 डिसेंबर नंतर राज्य आणि केंद्रातलं सरकार पडणार, संजय राऊतांचा दावा। ज्या मालकाची तुम्ही गुलामी करत आहात तो 31 डिसेंबर नंतर राहणार नाही असं म्हणत ठाणे पोलिसांवरही राऊतांची टीका। तर बेताल वक्तव्य करण्यात संजय राऊत आघाडीवर, 31 डिसेंबर पर्यंत राऊत जेलमध्ये जातील ही माझी माहिती, आमदार संजय शिरसाट यांचं राऊतांच्या दाव्यावर प्रत्युत्तर। समाजाला आरक्षण हवं असेल तर नेत्यांच्या घरी दिवाळीच्या फराळाला जाऊ नका, नेत्यांची भूमिका आरक्षणाच्या बाजूने असेल तरच कार्यक्रमाला जा, मनोज जरांगे पाटलांचं मराठा समाजाला आवाहन। मराठा आरक्षणावर बोलायला नेत्यांनी नंबर लावले, तर एकदा बोललेला नेता पुन्हा बोलत नाही, जरांगे पाटलांचा टोला। तर कितीही दम खाऊन या, आम्ही तुम्हाला खेटायला खंबीर, जरांगेंचं आव्हान। राष्ट्रवादी एकसंध राहावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू, अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांचं मोठं विधान। शरद पवारांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू, राजकीय चर्चेसाठी अजितदादा आणि पटेलांनी अमित शहांची भेट घेतल्याची माहिती। दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन नीरा आणि सासवडमध्ये होणारे शरद पवारांचे कार्यक्रम रद्द, पुरंदर दौरा हा रद्द होण्यामागचं कारण मात्र अस्पष्ट। बीडच्या तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे यांचा भाजपमध्ये प्रवेश, महिनाभरापूर्वी कुटे समूहावर प्राप्तिकर विभागाचा छापा आणि त्यानंतर हा प्रवेश झाल्यानं विरोधकांची भाजपवर टीका। तर कुटे ग्रुपवर आरोप सिद्ध झाल्यानंतर बघू, मात्र गुन्हा सिद्ध होईपर्यंत कुणीही दोषी नाही, छाप्यानंतर लगेच झालेल्या कुटेंच्या प्रवेशावर भाजपच्या बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर बीडच्या या तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे हे भाजपमध्ये, महिनाभरापूर्वीच कुटे समूहावर आयकरचा छापा आणि त्यानंतर प्रवेश झाल्यानं विरोधकांची भाजपवर टीका। तर या राजकीय घडामोडी जाणून घेतल्यानंतर न्यूज टॉप 9 मध्ये आता आपण बघणार आहोत 9 मोठ्या बातम्या। अजित पवारांची तब्येत अचानक ठणठणीत बरी होते, सगळा महाराष्ट्र पाहतोय, डेंग्यू होता की आणखी काही होतं ते सुद्धा कळेल, वडेट्टीवारांचा अजित पवारांवर निशाणा। तर उद्धव ठाकरे आजारी असताना दादांनीच महाराष्ट्राला सांभाळलं, सूरज चव्हाण यांचं वक्तव्य। एखाद्याच्या आजारावर बोलू नये ही महाराष्ट्राची संस्कृती, राऊतांनी जपून बोलावं, सूरज चव्हाणांचा राऊतांना सल्ला। आतापर्यंत माजी मुख्यमंत्र्यांना कुणीही 144 ची नोटीस बजावली आहे का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल। तर पोलिसांनी 144 ची नोटीस मागे घेतल्याबद्दल आव्हाडांकडून पोलिसांचं अभिनंदन। कधी कधी संकट येतात त्यांना तोंड देऊन पुढे जायचं, शरद पवारांकडून जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा।
सामान्यांच्या आयुष्यामध्ये चढ उतार असतात. दिवाळी सण हा संकट विसरून एकत्र येण्याचा सण, पवारांचं वक्तव्य. नागपूर विधिमंडळ परिसरात राष्ट्रवादीच्या गटांसाठी स्वतंत्र कार्यालय, दोन्ही गटांकडून अद्याप वेगवेगळ्या कार्यालयांची मागणी नाही आणि त्यामुळे पक्षात फूट झाली नाही असं दाखवण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा. वेळीच एअर अँब्युलन्स पाठवल्याबद्दल एकनाथ खडसेंनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार. फोनवरून साधला भावनिक संवाद, तब्येतीची काळजी घेण्याचा शिंदेंचा खडसेंना आपुलकीचा सल्ला. संजीव ठाकूरना पदमुक्त केलं ही सरकारची नौटंकी, आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप. अधिवेशनात मुद्दा मांडणार, ललित आणि ठाकूर यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, प्रकरणाचा तपास हा दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे द्यावा, धंगेकर आक्रमक. ललित पाटील प्रकरणात वादात असलेले ससूनचे डीन संजीव ठाकूर एका दुसऱ्या प्रशासकीय प्रकरणात पदमुक्त. सरकारकडून ठाकूरांना वाचवण्याचे प्रयत्न, काँग्रेस आमदार धंगेकरांचा आरोप. तर पोलीस खाते हे गृहमंत्र्यांच्या दबावात, असाही धंगेकरांचा आरोप. अब्दुल सत्तारांचे पुत्र समीर सत्तार यांचाच आता सरकारच्या विरोधात मोर्चा. छत्रपती संभाजीनगरमधल्या सिल्लोड तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी. आणि यानंतर आता मुंबई पुण्यामध्ये नेमकं काय घडतंय त्या संदर्भातल्या 9 बातम्या पाहूयात. पावसानंतर मुंबईच्या हवेमध्ये सुधारणा, फटाक्यांमुळे धुरकं पसरण्याची मात्र भीती. तर पुणे शहरासह जिल्ह्यातील प्रदूषणात वाढ, पालिकेकडून 32 प्रभागांमध्ये 16 वायू प्रदूषण पथकांची नियुक्ती. मुंबईमध्ये फटाक्यांच्या कालावधीत 1 तासानं घट, आता सायंकाळी 7 ते 10 ऐवजी रात्री 8 ते 10 या वेळेतच परवानगी असणार. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा हा निर्णय. रविवारी लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक, तांत्रिक कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक. ऐन दिवाळीमध्ये ब्लॉक घेण्यात येणार असल्यानं प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय. अंधेरी पश्चिम ते मानखुर्द मेट्रो 2B या मार्गिकेवरील मेट्रो स्थानकात उतरल्यानंतर आता 20 स्थानकांबाहेर बेस्ट बस, रिक्षा आणि टॅक्सी सेवा उपलब्ध करून देण्याचा MMRDAचा मानस. यासाठी अंदाजे 223 कोटी रुपये खर्च अपेक्षित. चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून सेवेकऱ्यांसाठी दिवाळीची विशेष भेट. आजपासून सेवेकऱ्यांना प्रत्येकी 5 लाखांच्या मेडिक्लेमचा लाभ घेता येणार. तर सेवेकऱ्यांच्या अनेक मागण्यांनाही मंजुरी, देवस्थान विश्वस्त केशव विद्वांस यांची माहिती. IIT मुंबईमध्ये दहशतवाद्याचं उदात्तीकरण केल्याच्या विरोधात मुंबई विवेक विचार मंचाकडून आंदोलन. IIT बाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलन. धारावीमधून 4,74,00,000 रुपयांचा हायड्रो गांजा जप्त, शाहरुख शेख नावाच्या आरोपीला अटक. पश्चिम उपनगरातील महाविद्यालयीन मुलांना तो ड्रग्ज पुरवत असल्याची माहिती समोर. अंमली पदार्थ विरोधी शाखेच्या घाटकोपर युनिटची कारवाई. कल्याण डोंबिवलीमध्ये हवा आणि ध्वनी गुणवत्तेची माहिती नागरिकांना दिसणार दर्शक फलकावर. कल्याण डोंबिवली शहरांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये दर्शक यंत्रणा उभी केली जाणार. पुण्यातील इरशाळवाडीतील आपत्तीग्रस्त चिमुकल्यांची दिवाळी खरेदी. लक्ष्मी रस्त्यावर चिमुकल्यांकडून कपडे आणि मिठाई खरेदी. तर मुंबई पुण्या व्यतिरिक्त राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये नेमकं काय घडतंय तेही आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच पाहूयात 9 जिल्ह्यातल्या बातम्या. येत्या 1 डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू करा, तर नेत्यांच्या फराळाच्या कार्यक्रमाला जाऊ नका, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. ओबीसीमध्ये येण्यापेक्षा मराठा समाजाला EWS आरक्षणातून जास्त फायदा. जरांगे पाटील मराठा समाजाची दिशाभूल करतायत, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य. पुढील 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये पावसाचा अंदाज. बळीराजावर अवकाळीचं संकट. काळंबावाडी धरणातून कोल्हापूरला पाणी पोहोचल्यानं कोल्हापूरकरांचा जल्लोष. शिंदे गटाकडून पेढे वाटत आनंदोत्सव. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी ढोल ताशाच्या ठेक्यावर नाचत आनंद केला व्यक्त. साताऱ्याच्या कराडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. FRP जाहीर न करता साखर कारखाने चालू. स्वाभिमानीनं कृष्णा आणि रयत साखर कारखान्यांकडे जाणारी वाहतूक रोखली.